श्रीरामाच्या भव्य मंदिरामध्ये कोणती मूर्ती स्थानापन्न होणार याबद्दल उत्सुकता कायम आहे। राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी 3 मूर्ती तयार केल्या जात आहेत। या 3 पैकी मंदिरात फक्त एकच मूर्ती स्थापित होणार आहे। ट्रस्टची एक समिती रामलल्लांच्या 3 मूर्तींपैकी कोणती मूर्ती गर्भगृहात बसवली जाणार याचा निर्णय आता घेणार आहे। काशीचे शंकराचार्य विजेंद्र सरस्वती, वाराणसीचे प्रसिद्ध विद्वान गणेश्वर द्रविड आणि भारतातल्या काही प्रमुख संतांच्या संमतीने ही मूर्ती ठरवली जाणार आहे। त्याचबरोबर IIT हैदराबाद आणि CBRI रुड़कीमधल्या तज्ञांचे अहवाल देखील या मूर्तीच्या निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण कोणता दगड दीर्घकाळ टिकू शकेल आणि दगडाची चमक किती वर्ष त्याच प्रमाणात कायम राहील या सगळ्या बाबींचा विचार केला जाणार आहे। राम मंदिरात अचल मूर्तीचं निर्माण कार्य सध्या रामसेवकपुरम इथल्या कार्यशाळेत केलं जात आहे। कर्नाटकातून आलेल्या श्याम शिळेमधून 2 मूर्ती आणि 1 मूर्ती ही राजस्थानमधून आलेल्या संगमरवरी दगडातून तयार केली जाते। या तिन्ही मूर्ती जवळपास तयार झाल्यात। अयोध्येत 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे। त्यात एक चलमूर्ती आणि दुसरी अचल मूर्ती असणार आहे। सध्या पूजेत असणाऱ्या रामलल्लाच्या रूपातील मूर्तीला उत्सव म्हणजे चलमूर्तीच्या रूपात आता प्रतिष्ठित केलं जाणार आहे आणि नवीन मूर्ती अचल मूर्तीच्या रूपात यापुढे दिसणार आहे।